आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधत बुलढाणा जिल्ह्याच्या दत्तपूर गावामध्ये सुहासिनी महिलांनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक शपथ घेतलेली आहे। पतीच्या निधनानंतर महिलांना बांगड्या फोडणं, पायातील जोडवी काढणं, कुंकू पुसणं या सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ महिलांनी घेतलेली आहे। सुहासिनी महिलांसह विधवा महिलांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी। आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि त्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सुवासिनी महिला ज्या आहेत या ठिकाणी वटवृक्षाच्या झाडाची पूजा करतायत आणि संपूर्ण गावातील महिला या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत। परंतु बुलढाणा जिल्ह्याच्या दत्तपूर या गावामध्ये सुवासिनी महिलांनी, वैवाहिक महिलांनी जी आहे ही विधवा महिलांच्या बाबतीत एक आगळीवेगळी शपथ या ठिकाणी घेतलेली आहे। काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, आज या ठिकाणी एक आगळीवेगळी शपथ घेण्यात आलेली आहे। काय नेमकी ही शपथ होती? या ठिकाणी सर्व सवाष्णी महिलांनी, गाव दत्तपूर येथील सवाष्णी महिलांनी अशी शपथ घेतली की आमच्या गावामध्ये जर एखादी महिला विधवा होत असेल तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही, बांगड्या फोडणार नाही, म्हणजे ज्याला सवाष्णीचं लेणं म्हणतो आपण ते कोणतेच दागिने काढण्यात येणार नाही। ती तिची इच्छा राहील काढायचे किंवा नाही काढायचे, जोडवे सुद्धा काढण्यात येणार नाही। त्याचप्रमाणे गावामध्ये जे काय मंगल कार्य होतील त्या सर्व मंगल कार्यामध्ये या महिलेला म्हणजेच विधवा महिलेला सन्मानाची वागणूक देण्यात येईल अशी शपथ यांनी घेतली। नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं शपथ घेण्यात आली, काही विधवा महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। या विधवा महिलांकडून सुवासिनी महिलांना कुंकू जे आहे ते देखील लावण्यात आलं विधवा महिला प्रसाद। आज विधवांच्या बाबतीत एक अतिशय चांगली शपथ जी आहे या ठिकाणी घेण्यात आली। काय तुमच्या भावना आहेत? तुम्हाला काय वाटतं? हा मान सन्मान दिल्याबद्दल म्हणजे त्यांचं आयुष्यभर ऋणात त्यांच्या राहू इच्छिते। म्हणजे हा मान सन्मान मिळाला त्याबद्दल खूप खूप दत्तपूर गावाचे धन्यवाद। अजूनही असे बदल होणं गरजेचं आहे, काय तुम्हाला अपेक्षा आहे नेमक्या समाजात? हो, बदल होणं गरजेचं आहे। तरी भरपूर प्रमाणात बदल झालेले आहे शहरांमध्ये। कारण आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या चुलत भावाचं लग्न होतं तर तिथे मला म्हणजे मांडव जो सुतवायचा असतो सर नसल्यावरही मला तो मान दिला होता। त्यांनी प्रथम मान मला तो पूजेचा दिला होता। त्याबद्दल मी म्हणजे तिथल्या माझ्या माहेरच्या लोकांचं खूप खूप आभार मानते आणि असं कुठेतरी ही प्रथा सुरू झाली पाहिजे असं मला वाटतं। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।